नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धर्म अर्थ मोक्ष या हेतूने प्रेरित होऊन प्रदोष व्रत केलं जातं. सूर्याचा अस्थिकाळ आणि रात्रीचा संध्याकाळ याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. या काळामध्ये शिवांचं पूजन करणं म्हणजेच महादेवांचं पूजन करणं फार फार पुण्यकारक समजलं जातं. कारण या काळामध्ये शिव आणि शक्ती या दोन्ही एकत्र आनंद मुद्रेमध्ये असतात. शिवाय याच काळात समस्त देवगण या शिवशक्तींची आराधना करत असतात आणि म्हणून या काळामध्ये शिवपार्वतीचं पूजन करणं हे महापुण्यकारक आणि सिद्धिदायक समजलं जातं. या काळात केलेले पूजेचं फळ कित्येक पटीने वाढवून नेते असं आध्यात्मिक पुराणात सांगितलेलं आहे. या प्रदोष व्रताचं फळ प्रत्येक वारानुसार वेगवेगळं सांगितलेलं आहे. जसं की रविवार प्रदोष व्रत हे सर्व प्रकारचं चांगलं आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य, समाजामध्ये असलेला मान सन्मान यासाठी केलं जातं. तर सोमवारचं येणारं प्रदोष म्हणजेच सोमप्रदोष म्हणून केला जातो. सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मानसिक सुख समाधान प्राप्त होण्यासाठी, घराचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणजेच घरामध्ये असलेले सुख, शांती, समाधान टिकून राहण्यासाठी आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तसेच संततीच्या सुख समृद्धीसाठी सोमप्रदोष व्रत केलं जातं. मंगळवारचा मंगळ प्रदोष व्रत सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होण्यासाठी म्हणजेच आपण केलेल्या वाईट गोष्टीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या अनारोग्याचा त्रास कमी होण्यासाठी म्हणजे चांगलं आरोग्य प्राप्त होण्यासाठी, रोगाची तीव्रता कमी होऊन त्यातून लवकर आराम मिळण्याच्या हेतूने सर्व प्रकारच्या उद्भवलेल्या अडचणीत वर मात करण्यासाठी आणि संकटातून मुक्त होण्यासाठी मंगळवारचा भौम प्रदोष व्रत केला जातो. बुध प्रदोष व्रत म्हणजे बुध प्रदोष व्रत शिक्षणातील अडीअडचणी दूर होण्यासाठी, शिक्षणामध्ये चांगले यश मिळवण्यासाठी, व्यापार उद्योगात चांगल्या प्रकारे यश मिळवण्यासाठी या हेतूने बुध प्रदोष व्रत केलं जातं. गुरु प्रदोष व्रत शत्रुशमन म्हणजेच आपल्या शत्रूच्या मनात आपल्याविषयी असलेली शत्रुत्वाची भावना, बुद्धी नष्ट होण्यासाठी आणि हाती घेतलेल्या कामाला पूर्ण यश प्राप्त करण्यासाठी हे गुरु प्रदोष व्रत केलं जातं. शुक्र प्रदोष व्रत हे स्त्रिया सर्व प्रकारच्या सौख्य, समृद्धी, कल्याण प्राप्त होण्यासाठी विशेष करून करतात. वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी दूर होण्यासाठी, पती पत्नीमध्ये असणारा एकोपा वाढवण्यासाठी शुक्र प्रदोष व्रत केलं जातं. शनी प्रदोष व्रताचं महत्त्व जरा जास्तच मानलं जातं. कारण शनी प्रदोष व्रत सर्व प्रकारच्या आर्थिक अडीअडचणी, कामामधील अडचणी दूर होऊन विविध प्रकारचे आर्थिक लाभ होऊन समृद्धी प्राप्त होण्यासाठी, विशेष करून संतती प्राप्तीसाठी हे शनी प्रदोष व्रत केलं जातं. तसेच पदोन्नती होण्यासाठी शनी प्रदोष व्रत हे विशेष करून मानलं जातं. साडेसाती आणि पनोतीच्या काळातील दुःख, कष्ट दूर होण्यासाठी काही आवर्जून शनी प्रदोष व्रत करतात. असे हे प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला केलं जातं. प्रत्येक महिन्याचे 2 भाग असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षाच्या 13व्याला म्हणजे 13व्या दिवसाला त्रयोदशी असे म्हणतात आणि त्या दिवशी प्रदोष व्रत करण्याची पद्धत आहे. ज्या अर्थी हे प्रदोष व्रत करतात, अगदी पहिल्यांदाच करणार असाल तर शक्यतो सोम प्रदोष व्रतापासून त्या व्रताची सुरुवात करावी. आता आपण माहिती जाणून घेऊया की हे प्रदोष व्रत करण्याची पद्धत काय आहे, त्याचं पूजन कसं करावं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सूर्यास्त होण्याच्या आधी 1.5 तास आणि सूर्य अस्त झाल्यानंतर 1 तास असं हे 2.5 तासाचं कालावधी मिळतो आणि त्या कालावधीमध्ये खरं तर हे व्रत केलं जातं, पूजन केलं जातं. अर्थात ज्यांना कामामुळे या वेळेत पूजन जमत नसेल अशांनी त्या दिवशी सकाळच्या दिवशी शिवपार्वतींची पूजा केली तरी देखील चालते. निदान त्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे सुद्धा अतिउत्तम समजलं जाते. शक्यतो प्रदोष दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊनच पूजन करावे, याने लवकर फळ मिळते. मैत्रिणींनो, पूजा करते वेळेस स्नान करून शुचिर्भूत होऊन शक्यतो या दिवशी शुभ्र पांढरे असे वस्त्र धारण करून बसण्यासाठी आसन घ्यावे. नुसते जमिनीवर बसू नये.
आणि त्यानंतर आपल्या घरामधील शिवपिंडीला मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या तामणामध्ये घेऊन त्यावर प्रथम कच्च्या दुधाने किंवा अगदी साध्या पाण्याने, शक्यतो गंगाजल असेल तर फार उत्तम, आणि ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा पाठ करत अभिषेक करावा. ज्यावर ज्यांना शिवमहिम स्तोत्र किंवा सूत्र किंवा रुद्र पाठ येत असेल त्याने तो म्हणत अभिषेक करावा. सोमप्रदोष व्रतादिवशी महादेवास प्रिय असणारे शिवस्तुतींचे पठण करावे. शिवपुराणात असे म्हटले आहे की सोमवारी किंवा सोमवारच्या प्रदोष दिवशी शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत या प्रभावी शिवस्तुतींचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येच्या संकटातून मुक्त होतं. शिवस्तुती ही मराठीतून असून यात एकूण 31 श्लोक आहेत. या प्रत्येक श्लोकात भगवान शिवांची स्तुती करत यांच्या रूपांचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेंचे इत्यादींचे वर्णन केलेले आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट हा तुझविन शंभो मज कोण तारी, म्हणजेच देवा तूच आमचा तारणहार आहेस. ज्यांच्या पतित पावन स्मरणाने दुःखाचा भवसिंधू पार होतो अशा भगवान शिवांची कास सोडू नको. त्यांची मनोभावे भक्ती केली असता काळाचे भय बाळगण्याची, तप, व्रत, वैकल्ये, योगाभ्यास, शास्त्र अभ्यास करण्याची आणि देवांच्या शुद्धार्थ तीर्थटन करण्याची काहीही गरज नाही, असे या शिवस्तुतीच्या शेवटच्या श्लोकात म्हटलेले आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य आणि यशस्वी व्हावी असे वाटत असेल, भगवान शिवांच्या आश्रयाला जा आणि या श्लोकांचे श्रवण पठण नक्की सोमप्रदोष दिवशी करा. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा एक पाठ सुद्धा या दिवशी आवर्जून करा किंवा ऐका. स्त्रियांनी पूजा करते वेळेस भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय आणि पुरुषांनी षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा म्हणावा. हे विशेष लक्षात घ्यावे. आणि अशा रीतीने अभिषेक झाल्यानंतर ती शिवपिंड स्वच्छ वस्त्राने पुसून दुसऱ्या ताम्हणामध्ये खाली बेलपत्र अंथरून, म्हणजेच बेलपत्रांचे आसन देऊन त्यावरती ती शिवपिंड स्थापन करावी. त्या शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला राहील अशा रीतीने शिवपिंडीची स्थापना करावी. त्यानंतर शिवपिंडीला यथाशक्तीने भस्म, इबीद, चंदन जे शक्य आहे तुमच्याकडे ते लावावे. यथाशक्तीने 11, 21 एक बेलपत्र अर्पण करावे. दुधाचा किंवा दुधापासून बनवलेला मिठाईचा नैवेद्य म्हणून त्यांना दाखवावा. प्रदोष व्रताच्या पोथीचं वाचन करावं आणि शेवटी शिवांची म्हणजेच महादेवांची आरती करावी आणि अशा रीतीने ही पूजा संपन्न करावी. मैत्रिणींनो, ज्यांच्या घरी शिवपिंड नसेल त्यांनी वाळू आणून वाळूपासून शिवपिंड बनवावी आणि त्यावर ती ही पूजा विधी करावी आणि दुसऱ्या दिवशी या पिंडीचं विसर्जन करून ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये, म्हणजे शेतामधल्या जमिनीमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये विसर्जन करावे. आणि अशा रीतीने प्रदोष व्रत श्रद्धेने आणि विश्वासाने केले जाते. सोमप्रदोष व्रताच्या दृष्टीने हे एक पवित्र आणि शक्तिशाली व्रत मानले जाते. तर या दिवशी आपण थोडक्यात काही उपायही पाहूयात. एक, भगवान शिवशंकरांना शंखपुष्प म्हणजे गोकर्णाचे फूल अर्पण केल्यास काही फळप्राप्ती होते. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी शंखपुष्प म्हणजेच गोकर्णाची 11 फुले अर्पण करून भगवान शिवजींचे पूजन करावे. गोकर्ण फूल भगवान शिवांना अतिप्रिय आहे. पापांचा नाश होऊन धनसंपत्ती, सर्व अभिष्ट फळ प्राप्त होते. घरामध्ये सतत आजारपण असेल, नोकरी संबंधित समस्या असतील, कर्ज वाढत असेल, पैशाची कमतरता असेल, संतती सुख नसेल तर भगवान शिवांचे नाव आशुतोष या नावाचे स्मरण करून 11 फुले भगवान शिवशंकरांना अर्पण करावीत. भगवान शिव त्यातून नक्की मार्ग काढतात. 2, एखाद्या स्त्रीला मान सन्मान घरामध्ये मिळत नसेल, तिचे पती मान देत नाहीत, कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत, तशीच मुलं ऐकत नाहीत, तर अशा महिलांनी, स्त्रियांनी सोमप्रदोष व्रताच्या दिवशी माता जगतजननी जगदंबा पार्वतीच्या 3 नावांचे दिवसभरामध्ये स्मरण करावे, पठण करावे. सत्यानंद स्वरूपिणी अनंता भवानी माता पार्वती वर आणि भगवान शिवांवर विश्वास ठेवून दिवसभर या 3 नावांचे स्मरण करावे. 3, सोमप्रदोषला भगवान शिवांना या वस्तू अर्पण करा. या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना काळे तीळ, चमेली, हरशिंगार फूल, तूप, मध, दूध, दही इत्यादी अर्पण करू शकता. असे केल्याने सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी राहते. 4, सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही दोन्ही वेळेस पूजा करावी.
सकाळी आणि सायंकाळी ज्यांना धनहानी होते, लॉस होतो, अशा वेळी तुम्ही शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा. किंवा ज्यांना असं वाटत असेल की आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैसा टिकत नाही किंवा कर्ज वाढत असेल, एक गोमती चक्र शिवलिंगावर अर्पण करावे. घरात आरोग्य बिघडत असेल, आजारपण नेहमी राहत असेल, अशा वेळेस 11 बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावेत. किंवा मनामध्ये भीती वाटत असेल, शंका उत्पन्न होत असेल, माझे कसे होईल, हेल्थ बाबतीमध्ये खूप अडचणी येत असेल, त्यांनी पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करावे. तर सोमप्रदोषच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगांची पूजा आवर्जून करावी. 5. आपण प्रदोष व्रत करत नसेल तर प्रदोषच्या दिवशी सायंकाळी मंदिरात जाऊन आपण 1 लोटा जल आणि 5 बेलपत्र ही शिवलिंगावरती समर्पित केले तर पूर्ण प्रदोषचे फळ आपल्याला प्राप्त होते. 6. ज्या मुली सासरी दुःखी असेल, खूप कष्टीमय असेल किंवा पती पत्नीमध्ये आपापसामध्ये पटत नसेल तर तलाकपर्यंत जाऊ नये. एक वेळेस देवादिदेव महादेवांचा भाव जरूर प्रकट करा. श्री अवधूतेश्वर महादेवांचं नाव घेऊन थोडेसे हिरवे मूग असतात, ते मूग पाण्यामध्ये भिजवावे आणि नंतर मंदिरात घेऊन जावे. भगवान नंदेश्वर विराजमान असतात, तेथे ठेवावे आणि त्यावरती 7 बेलपत्र ठेवावीत आणि ते बेलपत्र महादेवाला अवधूतेश्वर महादेवांच्या नावाने समर्पित करावी. आणि ते मूग उचलून गौशालामध्ये किंवा रोडवर कुठेही एखादा नंदीबैल असेल, त्या नंदीला किंवा गाईला तुम्ही ते खाऊ घालावे. 3 किंवा 4 प्रदोष हे करावे. तलाकपर्यंत बाद जाणार नाही. आपापसामध्ये प्रेम वाढेल, मुलीला सन्मान मिळायला प्रारंभ होईल आणि टेन्शन समाप्त होईल, परिवार तुटणार नाही. हा उपाय खूप खूप लाभदायक आहे. 7. आपण प्रदोषचे व्रत करत असेल किंवा सोमवारच्या अष्टमीचे व्रत करत असाल किंवा शिवरात्रीचे व्रत करत असाल किंवा पशुपतींचे व्रत करत असाल, आपण एवढे तांदूळ भगवान शिवांवरती समर्पित करत आहेत तरी त्यामधून 1 तांदळाचा दाणा पिवळा करून अर्पण केला जातो. चंदनामध्ये पिवळे करा किंवा केशरमध्ये पिवळे करून किंवा हळदीमध्ये पिवळा करून तो 1 दाणा पिवळा करून अर्पण करायला पाहिजे. का करावे तर आपण भगवान शंकराला पिवळ्या तांदळाच्या माध्यमातून निमंत्रण देऊ. आज सोमवारची अष्टमी आहे किंवा पशुपती व्रत आहे, सोमवार आहे, प्रदोष आहे किंवा अन्य व्रत आहे, तर बाबा आपण आमच्या येथे यावे. 8. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात भगवान शिव आणि गौरी यांची योग्य पद्धतीने पूजा करा. शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करा आणि भगवान शिवाला बेलपत्र, धतुरा, आकफुले आणि मध अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी भगवान शिवांचा रुद्राभिषेक करा. असे केल्याने दोषांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते. 9. सोमप्रदोषच्या दिवशी शिव पार्वती त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दानधर्म करा. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आणि घरात समृद्धी येते. 10. प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध आणि काळे तीळ पाण्यात मिसळा आणि ते भगवान शिवांना अर्पण करा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते. असे मानले जाते की असे केल्याने पैशाच्या अवकाचे नवीन मार्ग उघडतात. तसेच प्रदोष उपवासाच्या दिवशी रुद्राभिषेक हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे. यामुळे केवळ ग्रहदोषच दूर होत नाहीत तर जीवनात आनंद आणि समृद्धी देखील टिकून राहते. इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर मानला जातो. 11. सोमप्रदोषच्या दिवशी शिव पार्वतीची पूजा करण्यासोबतच दान करणे देखील शुभ मानले जाते. हे केवळ घरात समृद्धी आणत नाही तर लोकांच्या सर्व समस्या देखील दूर करते. तर या दिवशी कोणत्याही धार्मिक स्थळी दान करणे विशेषतः फायदेशीर असते. म्हणून या दिवशी आवर्जून दान धर्म करावा. या सेवा मनापासून करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक व शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे.